सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील नेरळ येथील धारप सभागृहात शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले। जिल्हाधिकारी रायगड माननीय किशन जावळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश संगपाळ तथा तहसीलदार धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आलाय। नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी सांगितले की कर्जत तालुक्यातील नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व शासनाच्या योजनांचा लाभ एका छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी हे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते। मंडळ अधिकारी नेरळ व त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व तलाट्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। शिबिरामध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, संजय गांधी निराधार योजनेची प्रमाणपत्रे तसेच इतर विविध योजनांची माहिती व लाभ नागरिकांना देण्यात आले। भूमी अभिलेख विभागामार्फत सातबारा, फेरफार आदी महत्त्वाच्या नोंदींची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी त्यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या घरगुती जनगणनेबाबतही नागरिकांना आवाहन केले आहे। कर्जत तालुक्यात 297 प्रगणक व 67 पर्यवेक्षक गावागावात जाऊन जनगणनेचं काम करणार असून नागरिकांनी योग्य माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। मंडळ अधिकारी विश्वास लक्ष्मण गडदे यांनी सांगितले आहे की मागील 15 दिवसांपासून नेरळ मंडळातील विविध गाव, वाड्या व आदिवासी भागांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली होती। बेडीस, आनंदवाडी, कोल्हारे, दहिवली तर्फे वर्डी सारख्या भागातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिबिरामध्ये उत्पन्न दाखले, जात दाखले, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, संजय गांधी योजना, कृषी विभागाच्या योजना, भूमी अभिलेख सेवा, आरोग्य तपासणी तसेच इतर शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली। त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सादर करण्यात आले। उपस्थितांनी उभे राहून गीताला मानवंदना दिली। कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन जिल्हा परिषद सदस्य मोरे मॅडम, पंचायत समिती सदस्य भगवानदादा चंचे, भूमी अभिलेख अधिकारी नितीन आटाळे आणि नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे, दाखले, मतदान कार्ड व रेशन कार्डांचे वाटप करण्यात आले। नागरिकांना सुलभ सेवा मिळावी यासाठी विविध विभागांचे स्वतंत्र टेबल उभारण्यात आले होते। आरोग्य शिबिरासाठी डॉक्टरांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। तपासणीनंतर नागरिकांना मोफत औषधांचे वितरणही करण्यात आले। खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, महिला, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव विश्वास लक्ष्मण गडदे, मंडळ अधिकारी नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। आज 15 मे 2026 छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर नेरळ येथे आयोजित करण्यात आलं होतं धारप सभागृहामध्ये। तर या कामी आम्ही जवळजवळ यापूर्वी सुमारे 15 दिवसापासून की नेरळ मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावातील आदिवासी वाडे, पाड्या, वेगवेगळ्या वाड्या तिथं आम्ही स्वतः जाऊन रात्री, दिवसा तर त्यांचे आम्ही जनजागृती केली। लोकांना कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याचं सगळं महत्त्व सांगितलं, वेगवेगळ्या योजनांचं महत्त्व सांगितलं आणि त्यांना ह्या शिबिरात येण्याचं आवाहन केलं। त्यानुसार त्यांनी आज दिनांक 15 मे 2026 रोजी बेडीस गाव असेल, आनंदवाडी असेल, कोल्हारे, इथलं पाशाने, त्यानंतर दहिवली तर्फे वरेडी येथील आदिवासी वाडीतील लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळे एकाच छताखाली त्यांना सर्व प्रकारचे दाखले, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, संजय गांधी योजना, आरोग्य शिबिर, नंतर ॲग्रिस्टॅग, कृषी विभागाच्या योजना, भूमी अभिलेख, जीवन सातबारा वाटप, फेरफार वाटप आणि त्यांच्या रेशन कार्ड, त्यांच्या निकडीच्या ज्या ज्या योजना त्यांच्यापर्यंत तळागाळात
पोचवण्याचं काम आज ह्या शिबिरामुळे झालेलं आहे आणि याचा आम्हाला आज आनंद होत आहे. शासनातर्फे महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. माननीय श्री किशन जावळे जिल्हाधिकारी रायगड, माननीय श्री प्रकाश संकपाळ उपविभागीय अधिकारी कर्जत, माननीय श्री धनंजय जाधव तहसीलदार कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यामध्ये हे शिबिरांचे आयोजन करण्यात आलेलं आहे. हे 7वं शिबिर आहे जे नेरळ इथे घेण्यात आलेलं आहे. नेरळ मंडळ अधिकारी आणि त्यांच्या अंडर येणाऱ्या सर्व तलाठ्यांनी हे समाधान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. या शिबिरामध्ये सर्व गरजू लोकांना रेशन कार्डचं वाटप करण्यात आलं आहे. जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोमासाईल दाखले या शिबिरातनं वाटप करण्यात आलेलं आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या समाधान शिबिराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. सदर कामी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्या सुद्धा मोजणीबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी लोकांना त्यांच्या गावात येऊन दिलेलं आहे आणि हे समाधान शिबिर सर्वांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या सहकार्याने आज यशस्वी झालेलं आहे. त्याचा सर्वात जास्त आनंद होत आहे आणि या गोष्टीचा सर्वात जास्त लाभ लोकांनी घ्यावा. तसेच उद्यापासून घरोघरी जनगणना चालू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घरगणना होणार आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यामध्ये 297 प्रगणक आणि 267 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ते गावोगावी जाऊन घरगणना करण्याचं काम करणार आहे. मी प्रशासनातर्फे सर्व कर्जतवासियांना, नेरळवासियांना आवाहन करेन की घरोघरी येणाऱ्या प्रगणकांना, पर्यवेक्षकांना जनगणना करण्यासाठी योग्य ती माहिती द्यावी आणि प्रशासनात सहकार्य करावं ही विनंती. धन्यवाद.